मास निमित्त अखंड शिवनाम सप्ताह परमपूज्य राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज श्री क्षेत्र भक्तिस्थळ तालुका अहमदपूर जिल्हा लातूर अखंड शिवनाम सप्ताह कीर्तन महोत्सव परमरहस्य पारायण सोहळा प्रेक्षेपण आपलं आवडतं मराठी हॉटस्पॉट पुनर्प्रेक्षेपण गजर कीर्तनाचा गुरुदेवाचाही देव हे सांगतो मी पुढे थोडक्यात आता निघाले तर पण गुरु सारखा दाता नाही. शिवदास म्हणे दाता नाही सम गुरुनाथा. हे दातृत्व करणारा दान देणारा केवळ गुरु आहे. तोही ज्ञानच दान करतो. ते कोणतं ज्ञान? जे अविद्या कारण द्यायला कारणीभूत आहे ते देणारा गुरु. या ब्रह्मांडाच्या निर्मितीमधलं तिसरं तत्व आहे. पहिलं शिवतत्व आहे जे केवळ मी शिव आहे, मी सर्वज्ञ आहे, काही देणं घेणं नाही. मग त्याचा आधार घेऊन शक्तीनं काय शक्ती तत्व निर्माण केलं. मी करता आहे इथं शक्तीने घेतली आधार. आणि पुढल्या तत्वाला शक्तीनं आपला शिवाचा तर आधार घेऊन स्वतःच तत्व तयार केली. मी करता आहे. शिवानं म्हणला मी सर्वज्ञ आहे, मी या ब्रह्मांडाचा सर्वज्ञता आहे. आता शक्ती शिवाला बरोबर घेऊन मी करता आहे. आणि त्या शक्तीनं शिवाचा कारण शिवाय ती अविनाभाव संबंध आहे दोघाचा नाण्याचा. तिनं तिसरं तत्व निर्माण केलं सदाशिव. कारण ज्ञान तत्वाच्या गर्भामध्ये जेव्हा शक्तीचा प्रवेश झाला तेव्हा सदाशिव तत्व निर्माण झालं. आणि तेच ज्ञान तत्व आहे. आणि ज्ञानच गुरुचं दुसरं रूप आहे. गुरु स्थूल आहे, गुरु सूक्ष्म आहे. दोन प्रकारचे गुरु. एक देहाचा गुरु हा स्थूल आहे आणि सूक्ष्म देहाचा गुरु हा अदृश्य आहे. तिथं ज्ञान रूपानं त्याचं वास्तव्य आहे. म्हणून गुरु कधी मरत नाही. मी सगळं रडणं जे दुःख आहे ते मी थोड्या वेळासाठी बांधून ठेवून प्रार्थना केली. गुरु हे लिंग रूपानं अव्यावत आपल्याजवळ आहे. ही माझीच मूर्ती जा. हे काय संकेत आहेत. ज्ञान कधी मरत नाही. आणि म्हणून लक्ष्मण महाराजानं गुरुची कायिक वाचिक भक्ती केली समर्पण भावनेनं. त्यांना फलसिद्ध महाराजांचा साक्षात्कार झाला. तुम्ही आम्ही जर काय आवाचा मनानं जर गुरु भक्ती केलो तर राष्ट्रसंत सद्गुरु माऊलीचा साक्षात्कार झाल्याशिवाय राहणार नाही, राहणार नाही, राहणार नाही. पण गंमत अशी आहे, इथं लोक आले म्हणजे की आरती वाढोळ केल्यानं जमत नाही. माणसं आले म्हणजे सरदेवाने रंग बदलल्यानं मिळत नाही. इथं केवळ प्रामाणिकता आहे. इथं केवळ भाव आहे. ती बी विशुद्ध भाव. विशुद्ध भावामध्ये अपार ताकद आहे महाराज. आणि ज्याने ज्याने देवरूपाला जाण्याची भक्ती केली ती शुद्ध भावातून केली. भक्ती कुठवर करायची? देवापर्यंत देवरूप होईपर्यंत, त्याचा ज्ञानरूपी प्रसाद मिळेपर्यंत. म्हणून माऊली सांगतात भक्ता भक्तीने देव झाला, उभया भेद खंडाला. देव होईपर्यंत भक्ती आहे. आणि हे देव होण्यासाठी सद्गुरूचा प्रसाद मिळवावा लागतो. तेव्हा तू मी जीव शिव
एकच आहेत कळतंय. म्हणून माऊली एका अभंगात म्हणतात, सद्गुरु प्रसादे मनमते देखिले दोन्ही भाग ठेले एक. माऊली सांगतात गुरुप्रसादानं, सद्गुरूच्या प्रसादानं जीव आणि शिव अंग आणि लिंग एकच आहेत हा अनुभव आला. आणि लक्ष्मण महाराजांनाही सद्गुरूच्या काया वाचा मानसिक भक्तीनं अनुभव आला. प्रसाद रूपी ज्ञानानं ज्ञान प्राप्त झालं. आणि ते ज्ञान आत्मज्ञान, चैतन्याचं ज्ञान. अरे मी स्थूल नाही, मी सूक्ष्म नाही, मी कारण नाही, मी अन्नमय कोश नाही, मी प्राणमय कोश नाही, मी मनोमय कोश नाही, मी विज्ञानमय कोश नाही, मी आनंदमय बी कोश नाही, मी त्या 5 कोशाच्या पलीकडे आहो. ही अनुभूती जेव्हा येते तेव्हा आसक्ती संपली जाते. लक्ष्मणाची आसक्ती संपलती. आई मी शिवायक्य झाली आणि हे वडील शिवायक्य झाले. लक्ष्मण महाराजांना आई भेटली. लक्ष्मण महाराज रडले नाहीत, अभंग रचना केली. माय मेली बाप मेला, माय मेली बाप गाठलेली होती त्यांच्या गळ्यात. आता काही जणाला माल मिळत नाही, फुलं घेऊन येतात. ते भगवंताच्या पायावर वाहतात. नरसिंग पाटील पायावर फुलं वाहतात. मग आता पायावर गळ्यातली माळ ही जास्त होईपर्यंत गळ्यात राहते. 10वी झाल्यावर त्यांना खुंटीला अडकावलं जात. आणि पायावरले फुलं ढकलीत 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 कुठे येतात? जे भक्त फुलं देवाला वाहायला चाललाय त्याच्या पायात येतात. आणि लोक जाणारे विश्वनाथ महाराज त्याला तुडवीत जातात. मग त्या खाली पायात तुडवलेल्या फुलानं गळ्यात माळ घालून घेतली असलेल्या फुलाला म्हणलं, काय मजा आहे बाबा तुमची, काय आनंद आहे. देवाच्या गळ्यात बसलाव, इथून उचललं तरी बी खुंटीला ठेवतात तुम्हाला. आम्हाला 1-2 मिनिटच ठेवले आणि आता पायात घेऊन तुडवीत तेले. आता झालं आमचं तुडून आयुष्य संपाय आलंय. त्या माळत असलेल्या फुलानं का म्हणलं, बाबा इथं जाण्यासाठी काळजात सुई टोचून घ्यावं लागली. फुलाच्या मधोमध सुई टोचावं लागते तेव्हा माळ तयार होते. माळ उगा होत नाही. माळ करताना ते सुई कुठं टोचतं? फुलाच्या मध्य भागात. काळजात सुई टोचून घेतला तेव्हा इथं नेऊन टाकल्यात, घातल्यात मला. तसं हे सुया तर टोचणारच आहेत कार्यकर्त्याला. घरी बसणाऱ्याला तर त्याला तर माबी नाही किती का टोचणार म्हणते. पुन्हा त्यानं तुटून तुटून सुई मुंडी होती. पण ज्यानं काम करते त्याला. पण एक आहे हा मार्ग. लक्ष्मण महाराजांनाही खूप त्रास झालाय, मनमोहन स्वामींना त्रास झालाय, राष्ट्रसंतांना त्रास झालाय, महादेव प्रभूला त्रास झाला. जेवढे जेवढे देवरूपाला गेले तेवढ्या तेवढ्याला त्रास झालेला आहे. आणि आज त्यांचं नाव घेतलं की सगळंच मिळालं. महाराजाच्या नावावर आला का पाहिजेत. पण त्या महाराजाला काय त्रास झाला, त्या संतांना काय त्रास झाला, ज्ञानेश्वराला काय त्रास झाला.
तुकारामाला काय त्रास झाला, आज त्याचं नाव घेऊन नुकतीचं ताटपुडी आहे. तर हा जो प्रवास आहे हा येरगबाळ्याचा नाही. म्हणून ज्याला गुरुप्रसाद मिळवायचा आहे त्याला संतानं सांगितलं परमार्थ हा नव्हे लेकुराच्या गोष्टी. येथे व्हावा पोटी अनुताप झाल्याशिवाय आसक्ती कमी होत नाही आणि आसक्ती कमी झाल्याशिवाय परमार्थाबद्दलचं नातं जुडत नाही. प्रपंचाची आसक्ती कमी होणं हे एवढं सोपं काम नाही. आणि लक्ष्मण महाराजाची आसक्ती तुटून गेली. ज्या साखर खेड्याला सद्गुरूच्या मठात गेले आणि त्यांना नमस्कार घातला, तुमचं गाव कोणतं, राहता कुठं? लक्ष्मणाचं उत्तर आहे गाव आहे मायापुरी, राहतो उदासपुरी. काय उत्तर आहे? लय केवळी बोलल्यानं भारी म्हणणार महाराज. थोडा खाना तस थोडक्या 2च वळीच्या उत्तरातून गुरुला कळाला अनुताप झालेला आहे, ह्याला जीवनमुक्तीची ओढ लागलेली आहे. मग त्याच्यावर तिथं संस्कार, मंत्रसंस्कार, प्रसादिक मंत्र, जे संस्कार गुरु केल्याशिवाय गुरु हा त्या साधकाचा हा मार्गदर्शक आहे. महालिंगात जाईपर्यंत गुरु येतो. ज्ञानशून्य स्थळामध्ये, भावशून्य स्थळाच्या पुढलं शेवटचं स्थळ आहे 101. ज्ञानशून्य स्थळात गेले की गुरुही संपला. ते गुरुची ही न झाली. एवढं म्हणून जायच्या वव्या झाल्या. आपण प्रात्यक्षिक मध्ये अभ्यास करण्याला गेलो. लक्ष्मण महाराजांना अभ्यास केला, त्यांना ज्ञान प्राप्त झालं, जीवनमुक्त झाले. आईला सांगितलं माय दुःख करू नकोस, तुलाही जायचंय मलाही जायचंय, ही जत्रा आहे, जीवन एक जत्रा आहे, ही कवाई फुटणारी आहे. आणि म्हणून तुम्हा आम्हाला गुरुभक्ती करून गुरुप्रसाद मिळवायचा आहे. लक्ष्मण महाराजानं काया वाचा मनानं गुरुची भक्ती केली आणि त्याच्यातून जो ज्ञानरूपी प्रसाद मिळाला, त्या प्रसादाचं महात्म्य सांगताना लक्ष्मण महाराजांनी गुरुप्रसादाची थोरी, 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 गुरुप्रसादाची थोरी. महिमा से श्रेष्ठ भारी, महिमा से श्रेष्ठ भारी, गुरुप्रसादाची थोरी, गुरुप्रसादाची थोरी, गुरुप्रसादाची थोरी. गुरुप्रसादाची थोरी महिमा असे 2 विशेष नाही तिथं, श्रेष्ठ आणि भारी. आता पहिला प्रसाद अन्न आहे महाराज. अन्न हा पहिला प्रसाद आहे जो भगवंताला समर्पण करूनच घ्यावा. अन्नामध्ये बी 5 दोष आहेत. उत्पत्ती दोष, धान्य न निवडता जेवणामध्ये आलेलं दुकानातलं पोतं कढईत जाते. न निवडणे दोष, पाक दोष, बगर स्नानाचा स्वयंपाक, दृष्टी दोष. म्हणून जुन्या काळामध्ये लोक अन्न झापून घेत होते, जेवत होते. दृष्टी फार विषारी आहे. असे 5 दोष आहेत अन्न. उत्पत्ती दोष, नाल्याच्या पाण्यावरलं अन्न अतिशय दोषयुक्त आहे. कारण काय? मनाचं सगळं अन्नावर आहे. जैसे खावे अन्न
तैसे होय होय मन जैसे होय मन तैसी होय दृष्टी जैसी होय दृष्टी तैसे दिसे दुर्योधनाला सभेत कोणीच इमानदार वाटलं नाही ते त्याला त्याची दृष्टीच तसली होती धर्माला सभेत कोणीच वाईट दिसलं नाही त्याची दृष्टी सज्जन होती सभा एकच या डोळ्याच्या अंगलचा दोष आहे ते आणि म्हणून भाविक आता मी तुम्हाला प्रसादाचा लई खोल नेत नाही मी 5 ते 10 मिनिटात थांबणार प्रसाद शुद्ध आहे प्रसाद सिद्ध आहे प्रसाद प्रसिद्ध आहे शुद्ध सिद्ध प्रसिद्ध जोपर्यंत भक्त शुद्ध सिद्ध प्रसिद्ध प्रसाद करून घेत नाही तोपर्यंत तो प्रसाद म्हणून भगवंताजवळ जात नाही शुद्ध प्रसाद कोणता महाराज भांड्यामध्ये शिजवायला ठेवलेला प्रसाद भूक लागल्या लवकर लवकर तयार करणे त्याला भस्म लावून भगवंतासाठी प्रसाद म्हणून तो करतो तो शुद्ध प्रसाद आहे ताटात घेतला वाढून तो सिद्ध प्रसाद आहे लिंगाला आणि लिंगाचं मुख जंगम आहे लिंगाचं मुख काय त्यात तुम्ही प्रसादी नाही मला मी एवढा भाग्यवान आहो आता मी का बोलला गेलो मी प्रसादावर कोणत्याही गुरुवर जास्त खोल का जाईना उभा टाकण्याच्या अगोदर मला 15 मिनिट रडू आलं जुन्या का 1 महिन्या खाल्ला आली होती मी सगळं बांधून ठेवलं कारण माझा शिल्पकार माझा आधार त्यांच्या पुढेच मला आज बोलायची वेळ येते पण त्याने जे बोल म्हणल्यात तेच बोलला ना कारण प्रसादिक हा अतिशय अवघड मार्ग आहे माझं काय तर भाग्य असेल 2 महिन्याखाली मी आणि माझी पत्नी आलो होतो राहिलेलाही भाग सांगून गेले मला काय योग पुढला मला कुणाला विचारायची वेळ येईल न येईल आता पुढे हात आणलाय बी आणलाय सगळीच मशागत करणं आपलं काम आहे आणि त्यांचं एकच म्हणणं होतं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मन्मथ स्वामीला आपल्या संप्रदायामार्फत घेऊन जायचं आणि म्हणून मी पुढे राहता 2 शब्द बोलणारच आहोत शुद्ध सिद्ध प्रसाद हे स्वतःलाच करता येतो भांड प्रसाद भाज्य प्रसाद भाजन प्रसाद आता हे विस्तार करण्यासारखा वेळ नाही प्रसाद सगुण आहे प्रसाद निर्गुण आहे आणि सज्जन हो प्रसादाशिवाय काहीही प्राप्ती नाही मनाची निर्मल्य हा प्रसाद आहे आणि अन्न म्हणून तर प्रसादिक व्यक्ती साधक अन्नाला फार महत्व देतो आणि तो शुद्ध प्रसाद घेऊन ज्याचा आचार विचार शुद्ध झाला ज्याला ज्ञान झालं अद्वय अनुभवाचं त्याच्यामध्ये असले आले तसे तर मध्ये लई आहेत विकार आहेत उर्मी आहेत 5 क्लेश आहेत उर्मी कोणते आहेत पुन्हा विकार कोणते आहेत जायते स्थिती युवर्णते परिणमते अपेक्षिपते हे विकार आहेत क्लेश कोणते 5 अविद्या अस्मिता राग द्वेष अभिनिवेश हे क्लेश आहे हे आणि या सगळ्यात भारी कोण आहेत काम क्रोध मद मच्छर धम अहंकार या सगळ्याची गोळाबेरीज ताकद यांच्याजवळ देऊन टाकल्यात त्याने तू करशील ते पूर्व दिशा आणि म्हणून प्रत्येकाला या षडरिपून प्रपंचामध्ये आसक्ती निर्माण करून परमार्थाबद्दलची भूमिका बदलून टाकली पण जेव्हा आता इथं थोडं एक वाक्य नीट आहे का जेव्हा गुरुप्रसाद मिळतो तेव्हा त्याचे षडरिपूचा नाश होतो म्हणजे निघून जात नाहीत डायव्हर्शन आहे पूर्वेचा प्रवास पश्चिमेला आहे काम भगवंत प्राप्तीचा आहे क्रोध
भगवंत प्राप्तीचा आहे. संतांनी त्या अभंगात सांगितलंय, मग होऊन या भांड गरजवी. अभंग वाचत जाओ. मग गरजवी प्रमाण तुला भांड. तो देव स्वजाती सजातीय विजातीय भेद गेला. देवच मी ही केव्हा अवस्था आली. त्याचा क्रोध परमार्थिक झाला, त्याचा काम परमार्थिक झाला, त्याचा मत्सर परमार्थिक. हे डायव्हर्शन झालं प्रसादामुळे. हे केली हे फायजीतच मध्ये, पण त्यांनी वेगळ्या चॅनलचं काम सुरू केले. प्रपंचाचं चॅनल काढले, विषयाचं चॅनल काढले आणि परमार्थाच्या चॅनल मध्ये. आणि म्हणून विषय शिविता शिव उभा पुढे. हे कोणती भूमिका आहे? हे कोणतं आहे? ही कोणती अवस्था आहे? प्रसाद मिळून षडरिपूचा नाश झालेली अवस्था आहे. आणि नाश झाल्यानंतर पुढे काय होतं? मी तू पण अहम नुरे. अहम अह नाही. अहम हे अहम आणि कोहम, मी आणि माझं, हे ममत्वाचं बूड आहे. मी तू गेलं की सगळं गेलं. मी तू जेव्हा मागे रे तेव्हा ब्रह्म दिसे खरे. जे अनिर्वाच्य वस्तू आहे ते वास्तविक ब्रह्म बी म्हणणं ही कल्पनेचाच विलास आहे. सगळा कल्पनेतूनच आपल्याला देव निर्माण करायचा आहे. देव काही मी असला म्हणून दाखविल नाही, पण हे सगळी कल्पनेतून निर्विकल्प व्हायचं आहे. म्हणून ह्या खरं म्हणजे आम्ही लोक खोल जायना गेला दुर्दैवा. आम्ही उगा स्पर्धेमध्ये स्पर्धक म्हणूनच आयुष्य चाललंय. स्पर्धक नाही, देवाच्या गावला जायचे स्पर्धक आहोत. कारण गृहीत धरलंय बीजगंतामध्ये क्ष म प वर्णाक्षर गृहीत धरल्याशिवाय उत्तर येत नाही संगम महाराज. तस शिव हा शब्दसृष्टीतला सगळ्यात मोठा शब्द जे गुरुरूप आहे त्याला गृहीत धरलेला आहे. त्याच्या बरोबरच उत्तर काढायचं. शिवाच्या बरोबर निराकार शिव आहे. शिव हे नाम आहे. मग या नामापासून अनाम शिवाकडे जायचं आहे. म्हणून लक्ष्मण महाराज म्हणतात, प्रेमे नाम घेता अनामाची प्राप्ती ऐसे त्या श्रुती वदती हो. श्रुती स्मृतीने आगमान. मी थोडं कळल न कळल पण आमच्या भावकीला सगळ्याला मोठ्या माणसापुढे जरा आपलं बी ह्याला बी काहीतरी कळलं म्हणा म्हणून चांगलं लाव सगळं. तर वास्तविक अनामात जाण्यासाठी नामाची गरज. नाम हे शेवट नाही, भावलिंग शेवट नाही. महालिंगामध्ये जेव्हा जातो, महालिंगाचा प्रवास गेल्यानंतर लिंगरूपच होतो. म्हणे मन्मथ शिवलिंग लिंग रूप होय हेची अंग. अंग म्हणजे जीव आहे, शरीर नाही. हा जो प्रवास आहे हा गुरुच्या प्रसादाने मिळतो. त्या प्रसादाने काम क्रोध गेला, मी तू गेलं. आणि मी तू मुळेच अहम आणि मम आलं. मी तू मुळेच सुखदुःखाचे आघात आले. मी तू मुळेच या उपाधीमध्ये अडकलो. हे गेल्यानंतर सुखाची अक्षय सुखाची प्राप्ती होते. अक्षय म्हणजे ज्या सुखाचा क्षय नाही.
आता याला अनेक नावं दिले, आत्मानंद, परमानंद, ब्रह्मानंद, अद्वयानंद. पण शेवटी गुरुप्रसादानं जो आनंद मिळतो त्या आनंदाची व्याप्ती सांगताना चौथ्या चरणाचा वापर सुख केला. प्रेमानंदी होई सुख ब्रह्मानंद होय, गगनी आनंद न माये. गगन हे पंचभूतातलं सगळ्यात मोठं तत्व आहे. त्याच्या पलीकड कोणतं तत्व ते आपल्याला सांगता येत नाही, तिथं जाता येत नाही. म्हणून या ब्रह्मानंदाचा जो आनंद आहे त्याची व्याप्ती सबराभरीत आहे. आणि हा आनंद गुरुच्या प्रसादानं साधकाला मिळतो, तेही याच देहात याच डोळ्यानं. गेल्यावर काय बी नाही, गेल्यावर जुनं घर सोड, नवं घर धर, बाजेत येत वाजून सगळं इथं बघायला मिळते. एक चैतन्य आहे हृदयामध्ये, धराकाशामध्ये जी ज्योतिर्मय अंगुष्ठ मात्र परमात्मा आहे, ज्योत आहे, त्याला प्राणलिंग म्हणतो. तसे तर 10 प्राण आहेत, मी वाढीत बसत नाही. इष्टलिंगाशिवाय प्राणलिंगाचं दर्शन नाही, आणि प्राणलिंगात गेल्याशिवाय आधार चक्रातला भावलिंग दिसत नाही. आणि भावलिंगात गेलेल्या साधकाला इष्टलिंगामध्ये दिव्य प्रकाश दिसतो. त्रिकोण इष्ट, आता मी तुम्हाला हे साधकाचा अभ्यास आहे, अतिशय मोठा अभ्यास आहे. इष्टलिंगच नवलिंगाचा आधार आहे, आणि हे लिंगच गुरुचं रूप आहे. आणि म्हणून भाविक हो, लिंग भक्ती कुण्या जाती धर्माची भक्ती नाही, कुण्या मतांची भक्ती नाही. ज्याला आत्मदर्शन घ्यायला, ज्याला मी कोण आहे, माझा आत्मा काय आहे, माझं चैतन्य काय आहे, याच्या अनुभूतीसाठी लिंग भक्ती आहे. बाकी ही कुठली जात नाही, कुठलं काही मत नाही, ही आत्मदर्शनाची भक्ती आहे. आणि ही भक्ती तुम्हा आम्हाला करायची आहे. या भक्तीचा मार्ग दाखवण्यासाठी माझ्या सद्गुरूनं 104 वर्ष टाकली जीवनाची. अतिशय प्रतिकूल काळ, ज्यांना आज आपण या रूपात बघत होतो, एसटीच्या त्या मधल्या प्रवाशाला धरायला ते असतात दंडुके, त्याला धरून प्रवास केलेले, पायीगाडी. धर्माचं काम, धर्म प्रचाराचं काम गुरुमाऊलीनं अतिशय प्रतिकूल काळामध्ये केले. 1-2 मिनिट त्यांचं, कारण मी माझ्यापेक्षा जास्त बाबाचा काळ गेला त्यांच्याजवळ. त्यांच्यानंतर माझा खूप प्रदीर्घ काळ, जवळजवळ 45 वर्ष मी त्यांच्या चरणाजवळ राहिलो. खूप काही मला आदेश देत गेले, करत गेलो, पण त्यांच्या चरणाची शेवटपर्यंत मी कास सोडली नाही. आणि माझ्यावर त्यांचा कोप होण्यासारखं मी वागलो नाही. ही माझी जमेची बाजू आहे. आणि त्यांना एकच होतं की धर्मप्रचार वाढला पाहिजे, माणसं सदाचारी झाले पाहिजे. धर्म म्हणजे जात नाही, त्याचे लक्षणं सांग ना बाप महाराज. मी सत्य आहे, हे लक्ष्य नाहीत, हे धर्म नाही. तर एकंदर सदाचार हाच धर्म आहे, आचरण हेच धर्म आहे. आणि म्हणून 104 वर्ष अतिशय चांगली टीम तयार करून, मी सांगतो सगळं बसा, की चांगली एक टीम तयार करून त्यांनी खूप श्रम घेतले. आणि त्यांना माहीत होतं जोपर्यंत प्रचारक
मिळत नाहीत तोपर्यंत कार्याची व्याप्ती वाढत नाही. त्याने कीर्तनकारासारखे प्रचारक मिळवले आणि त्यांच्या गायक वादकांच्या प्रवचनकारांच्या साह्यानं आज आंध्र, महाराष्ट्र, कर्नाटक जेवढ्या लांब जाता येते तेवढा लांब प्रवास केला. आणि ते म्हणत होते, संगम महाराज, कावडे महाराज ते म्हणत होते, मी हे जे केलो, माझं पाठबळ माझे कीर्तनकार, प्रवचनकार, गायक, वादक, मी स्वतः भक्त मंडळीपर्यंत यांच्या कार्यकर्ते यांच्या साह्यानं पोहोचू शकलो. आणि त्यांचं एकच स्वप्न आहे, मला कितीतरी वेळा बोललेलं आहे ते स्वप्न, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये मन्मथ स्वामीलाच नाही तर राष्ट्रसंतालाही आपल्याला त्यांचा संदेश देण्याचा आहे. भाविक हो, आम्ही काही स्वार्थाचे नाही. आम्ही बी आता खूप दीर्घकाळ सेवा केलेली आहे, बाबांनी केलेली आहे. पण आता इथली पुढची जी जबाबदारी आहे ती युवा पिढीला दिशा दाखवणे. आप्पाचं जे उद्दिष्ट आहे, मचळा माजून बाद होऊ नये. आप्पाची दिशा, आप्पाचं ध्येय संप्रदाय. केवळ माणसं हे आचारानं विचारानं चांगले झाले पाहिजे आणि तो काम केवळ संप्रदायच करू शकतो. आणि त्या कामासाठी पुन्हा एकदा माझी विनंती आहे, गायक, वादक, प्रवचनकार, कीर्तनकार या सगळ्या मंडळींना आपण सगळे एका विचारात येऊया. आप्पाचं जे ध्येय आहे, आप्पाचं जे उद्दिष्ट होतं त्याच्या पूर्तीसाठी आपण आपल्यामध्ये जेवढी क्षमता आहे तेवढे एका विचारानं काम करूया. इथं काही नाही, त्यांचा आशीर्वाद पाठीवर आहे. त्यांनी आपल्याला कुठंच काही कमी पडू देणार नाहीत. पण आपल्या कामामध्ये आपण प्रामाणिकता ठेवली पाहिजे, काम रीतसर केलं पाहिजे. आणि या मंडळाच्या माध्यमातून आपल्याला महाराष्ट्रभर फिरायचं आहे. ज्यांना ज्यांना काही वाटलं की आम्हाला हे मंडळात, सगळ्याच मंडळात आहे, उगाच नावं घेतलं म्हणजे ते काही प्रमुख म्हणून काही ते कुणी नाहीत. कुणाला तर अध्यक्ष म्हणून खुर्चीवर बसवावंच लागतंय, कुणाला तर ते द्यावंच लागतंय. अशा पद्धतीनं आपल्याला काम करायचं आहे. वास्तविक आता जाताना महाराजांनी गुरमावलीनं राजशेखर महाराजांना आणि हाडोळतीच्या मठावर दुसऱ्या महाराजांना पटाभिषेक केले आणि सांगितले, माझे हे भविष्यातले महाराज, तुम्ही यांना आधार द्या, मी त्यांच्यामध्ये प्रवेश करीन. पण ते मोठे होईपर्यंत आचार्य गुरुराज महाराजांनी स्वतःला चेअर म्हणून घोषित करून अभिषेक करून ही जबाबदारी पार पाडावी. कारण दोन असतात, स्थिर आणि चेअर. आणि वडील जरी असले या राजशेखर महाराजांचे विश्वंभर स्वामी, तरी ते एक कुशल आणि दुरोगामी विचार करणारे, खूप काही त्यांना अनुभव आहे. मी त्यांच्या नियोजनाला मी सलाम करतो. अतिशय व्यापक भूमिका आहे. ते जरी त्यांचे वडील जरी असले तरी या सगळ्या विकासामध्ये त्याने सुद्धा राहिलं पाहिजे, मार्गदर्शन केलं पाहिजे. आणि आम्ही तर आप्पाचे कार्यकर्ते, त्याच्यानंतर गुरुराज महाराज आणि राजशेखर महाराजांचे आम्ही कार्यकर्ते म्हणून काम करू. पण हे काम अतिशय अवघड काम नाही, पण एका विचारात यायचं आहे, एक दिशा ठरवायची आहे आणि ती करावं आपण सगळ्यांनी. आज खरं म्हणजे हे अधिक मासाचा सप्ताह हा गुरुराज महाराजांच्या, आचार्य गुरुराज महाराजांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. पण या सप्त्याचा आरंभ एक दिवस शिसंबर स्वामी आम्हाला म्हणाले,
तुम्ही अधिक मासाचा सप्ताह करणार का नाही? आम्ही सांगितलं करू, शेवटच्या आठवड्यात लॉकडाऊन उठल, काही कमी होईल, शीतलता येईल. ते बंद करा, शीतलता येईल. महाराजांचा मठ, महाराजांची यंत्रणा हे तुमचे आमच्यावर टाकले त्याने. बघून घ्या माझं काय. नेहमीच म्हणायचे, अहो ते 1 महिन्याखाली आमच्या घरचे बी होते, ते कसं बांधायचं? राहू दे रे, मला कशात तर कुठं राहायचं. मी उकलला गेला, हे दोरे काढला गेला मला बोललेले. आणि मी ह्या 2 महिन्यात अनुष्ठानात जाण्याच्या अगोदर 5-4 वेळा आलो. 7-7 तास चर्चा झाली, 4-4 पानं लिहून दिलो. अनेक गोष्टी आहेत. फक्त तुम्ही आम्ही प्रतिज्ञा करू आज, इमानी तुम्हारी, प्रामाणिकपणानं. गुरुमाऊलीचा देव संदेश आहे महाराष्ट्रामध्ये धर्मप्रचाराचा. मी प्राणपणानं करीन एवढे तुम्ही आम्ही संकल्प करूया. तुम्ही नाही केलं तर मी तर करला लाव आणि पुढे उभा टाकून करला लाव. मी तुम्हाला कुणालाही खाली बघायचं वागणार नाही. मी 2 रुपयाचा गुन्हाही करणार नाही. कारण माझा बॉस आहे, ते माझे गुरु आहेत. त्यांचा आदेश मला 3-4 वेळा म्हणले, मला आणि बाबाला, बघा संप्रदाय सांभाळा. म्हणून आम्ही राजशेखर महाराजांचा, आचार्य गुरुराज महाराजांचा, विश्वंभर महाराजाचा आम्ही आधार घेऊ. आणि जिथं कुठं चांगलं करता येईल तेवढून आपण सगळ्या समाजानं महाराजांचं जे विशाल कार्य आहे, आपण भाग्यवान आहो, समकालीन आहो. उद्याच्या पिढीला महाराज होऊन गेले आहे, पण आज सेवा घडल्या. मी तर म्हणतो माझ्या एवढा भाग्यवान, भगवंतासारखा भाग्यवान कोणी नाही. पालापुरे झालं, त्याने काही करायचं झालं, बोलवा आम्हा दोघांना, हे करायचं करायचं म्हणलं की हत, बॉसचा हुकूम म्हणलं की हत. मग आम्ही नरसिंग पाटलासारख्यापाशी जाऊन आमचं मत सांगायचं, ते बी आमच्या संग हत. गेलं तिथं हत, नव्हतं तेच त्यांचं काम घेऊन आपल्याला निघायचं आहे. तुम्ही सगळे सुजाण आहो. आता होणारं काम ही आपल्या दुर्बीणसारख्या डोळ्यातून नीट बघून करायचं आहे. कामामध्ये दोष राहणार नाही, याची दक्षता कुणी एकजण घ्यायचं नाही, सगळ्यांना घ्यायचं. पण काम थांबवायचं नाही. संप्रदायाचं काम वाढतच गेलं पाहिजे. राजेश्वर महाराज तुम्ही सचिव आहो, उपाध्यक्ष महाराज तुम्ही उपाध्यक्ष, संसारातून आता रिटायर झालेली आहो. लेकरं मोठे मोठे कमाई करलेले आहात. मी रिटायर नसलो तरी पहिलंच रिटायर आहो. म्हणून संगम महाराज, वेळापूरकर महाराज, या सगळ्या गायकांना, इसनाथ महाराज, सगळ्यांना हात जोडून विनंती आहे, कावडे महाराज, की हे काम हे माझं काम आहे, ही माझी ड्युटी आहे. इथं दोष निर्माण झाला तर तात्काळ मला सांगा फोन करून. ते बिघूड झाले आम्ही त्याला विनंतीनं सांगू. शेवटी ते ज्या पर्यायानं सांगायचं ते सांगू. पण काम मी ते सगळं बंद केलं म्हणून बोलला, हुक काढला त्यातलं. हे शब्द फक्त तुमच्या संग्रहात राहणारी. आणखी एक भेंडेगावकर या व्यक्तीनं गुरु महाराजांचं गौरव ग्रंथ, महाराजांनी या सांप्रदायिक धर्मकार्याला वेळ द्यावं, प्रचार व्हावा आणि राष्ट्रसंताचं जे स्वप्न होतं महाराष्ट्राच्या नव्हे आंध्र कर्नाटकामध्ये जिथं जिथं जाता येईल तिथं तिथं शिवनामाला, मन्मथ स्वामीला आणि आता संघ राष्ट्रसंताला आपल्याला घेऊन जायचं. तर या भेंडेगावकरांनी एक मासिक महाराजावर काढणार आहेत. त्यांना ज्यांना ज्यांना द्यायचं आहे त्यांनी लेख द्या. जानेवारी महिन्यात त्यांचं मासिक निघणार आहे. त्या मासिकाला आपण जमतील ते लेख द्या.
काही कोणाला जाहिरात द्यायची असेल, हे मासिक खूप जास्त प्रती काढणारे महाराजावरलंच मासिक आहे, अन्य माहिती त्याच्यात राहणार नाही आणि ते मासिक सर्व शिवभक्तापर्यंत पोहोचणार आहे. म्हणून जर कोणाला जाहिरात देऊ वाटली तो इच्छेचा विषय आहे, द्यावं. आणि हे मासिक अतिशय राष्ट्रसंताच्या नावावर निघालेलं हे पहिलं मासिक आहे. आता याच्यावर अनेक ग्रंथ निघतील, इतिहास तयार होईल, पण आज सुरुवात या वाघानं केलेली आहे. त्याच्याबद्दल आपण सगळ्यांनी आदर व्यक्त करावा. आणि पुन्हा शेवटचं एक सांगतो, प्रामाणिकतेनं प्राण असेपर्यंत आपण मन्मथ स्वामीची आणि संतांच्या संदेशाची, त्यांच्या विचाराची, त्यांच्या शिकवणीची, प्रचाराची मोहीम कायम ठेवावं. आपण सगळे या अखंड नामयज्ञामध्ये, आम्ही बोलेल नाही कोणालाही, लॉकडाऊन असल्यामुळे, परवानगी न मिळाल्यामुळे, आणि म्हणून तरी पण लोक येत गेले, जात गेले. गुरुराज महाराज म्हणले आम्हाला की हा सप्ताह व्यापक रूप न देता, त्याची व्याप्ती न वाढवता मर्यादित लोकांच्या सहवासामध्येच करा. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा यज्ञ झाला. शंभुलिंग महाराजांना मी, ते पुण्यामध्ये होते, फोन केला, महाराज कुठं आहो? मी पुण्याला, 14 तारखेला समारोप आहे, या. ते आले. धारेश्वर महाराज आलेत गावात, थोड्या वेळात येतील. वाईकरने फोन केले, गुरुदेव मी लांब हो, राहू द्या. अशा प्रकारे आपल्याला माणसं जास्त संख्या वाढवायचीच नव्हती आणि ठराविक लोकांमध्ये आपण काम केलो. याच्यापुढे एक विनंती आहे, राष्ट्रसंताच्या कामावर सगळ्यांनी करण्याची एक प्रतिज्ञा करा आणि त्या कार्याला सौजन्य रूपानं सतत सक्षम राहावा आणि हे कार्य अखंड चालू ठेवण्याची आम्हाला त्यांची ऊर्जा मिळावी. आमच्या हातातून सत्कारणी काम घडावं आणि संप्रदायाचं स्वरूप महाराजांचं जे महासागराचं होतं ते गंगेपेक्षाही आता मोठं झालेलं आहे, महासागराला मिळावं असं काम करण्याची सद्बुद्धी तुम्हाला, मला, भगवान शिव आणि माझा मन्मथ स्वामी आणि माझे शिल्पकार राष्ट्रसंत सद्गुरू माऊलीचा आशीर्वाद मिळावं. आणि गुरुराज महाराज, राजशेखर महाराज, शंभुलिंग महाराज अशा अनेक महाराजांच्या सहवासामध्ये हे काम शेवटाला जावं, एवढीच या ठिकाणी माऊलीच्या ठिकाणी मी चरणाजवळ प्रतिज्ञा करतो. वास्तविक आम्ही बाबालाच बोला म्हणलं होतं, पण त्यांना काम आलं, मागे पुढे झालं. ते देवाच्या मनात जे येते तेच होतंय, नाईलाज आहे. आणि म्हणून शेवटी एकदा पुन्हा सांगतो, आपल्यावर गुरु महाराजाचं देणं आहे, समाज कार्य करण्याचं देणं आहे. ते कार्य फेडण्यासाठी तुम्ही तुमचं शरीर वापरा, त्या शरीराचा उद्धार होईल. तेवढं काम करण्याची शक्ती दयागण परमात्मा देव. एवढं बोलून माझ्या या प्रसादाच्या कीर्तनाला इथेच विराम देतो.